मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण एका डेअरी फार्मरवर आलेले आहेत. आधुनिक जे गाईचं म्हणजे कसं पालन करायला पाहिजे पावसाळ्यामध्ये, या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष जे डेअरीचे सर आहेत त्यांना प्रत्यक्ष माहिती विचारू. सर, नाव सांगा तुमचं. माझं नाव रमेश शिवराम. बरं, आपल्याकडे कोणत्या व्हरायटी आहेत, म्हणजे जाती गाई जे आहेत? एचएफ, सहीवाल आणि जर्सी. याला साधारणतः किती आहेत आपल्याकडे? सध्या 11 गाई आहेत. 11 गाई. बरं, यांचं जे किती लिटर दूध तुमचं मार्केटला जातं? आमचं मार्केट नाही, आम्ही पनीर बनवतो, तर दूध एका टाईमला 60 लिटर, टोटल 120 लिटर दूध. 120. आपण जे ॲव्हरेज जे धरतो आपण ते 14 ते 16 लिटर. एका गाईसाठी मॅक्झिमम खर्च किती येतो खाण्याचा दिवसामध्ये? 150 रुपये. 150 रुपये प्रत्येकाला. एक गाय किती लिटर दूध देत असते साधारणतः? 14 ते 16 लिटर. 14 ते 16 लिटर. आज आपण बघू, आणि या आधुनिक मशीनमधून दूध पाहण्याची एक पद्धत नवीन पद्धत मिळाला आहे. हे तर थोडी आपल्याला मशीनची माहिती सांगा थोडी. हे व्हॅक्यूम आहे आणि तिथून व्हॅक्यूम तयार होतं मोटरद्वारे. तिकडं कॅमेरा व्हॅक्यूम मशीन. तिथून आपण व्हॅक्यूम पूर्ण क्रिएट होऊन हे पल्सेटर आहे, ते पल्सेटर आहे, आणि जी ट्रान्सपरंट ट्यूब आहे, ट्रान्सपरंट ट्यूबमधून दूध निघतं व्हॅक्यूम सक करून. त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं रक्त वगैरे काही निघत नाही, आणि दूध संपल्यानंतर आपण कळतं गाईला कडाला वगैरे कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, आणि 5 ते 7 मिनिटामध्ये दूध निघायला पाहिजे, ते निघतं. बरं सर, पावसाळ्यामध्ये आपण जे रोगराईसाठी याच्यामध्ये गोठ्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे? मच्छर वगैरे नाही उजरा पाहिजे, जेवढा गोठा तेवढा कोरडा ठेवायला पाहिजे, आणि ह्या गोष्टी आहेत. पण मशीन दूध काढल्यानंतर दूध स्वच्छ वगैरे निघतं, आणि म्हणजे मजुरात ताण जे आहे म्हणजे मानेचा वगैरे ताण कमी होऊ शकतो. धन्यवाद सर, माझ्या चॅनलमध्ये आल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल.